नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आजपासून आपण या ठिकाणी ग्रामरचे सगळे अगदी बेसिक पासून सगळे टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बेसिक टॉपिक आहे ज्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. याच्या पूर्वीचा जो लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं होतं की या ठिकाणी एखाद्या वाक्यामध्ये जे पार्ट असतात ते आपण या ठिकाणी रॅन्डमली किंवा ढोबळमानाने वर बघितलेले होते. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या. पण त्या नाऊनचे पण किंवा त्या सब्जेक्टचे पण काही प्रकार असू शकतात. तर ते नेमके कुठले आहेत हे आपल्याला इन डिटेलमध्ये आजपासून या ठिकाणी स्टडी करायचं आहे. एक रिक्वेस्ट होती, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन जे काही ग्रामरचे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. या ठिकाणी व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी पार्ट ऑफ जे स्पीच आहे ते आज या ठिकाणी सगळं आपण कव्हर करून घेणार आहे. अगदी त्याचे टाईप सुद्धा, जसं की पहिला आहे नाऊन आहे, त्याच्यानंतर येतो प्रोनाऊन, त्यानंतर आहे वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, अगेन प्रिपोजिशन, इंटरजेक्शन आणि कंजंक्शन. हे सगळे आटीचे आटी जे प्रकार आहेत ते आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत नाऊन. नाऊन म्हणजे काय तर सब्जेक्ट, एखादं नाव, बरोबर. मराठीमध्ये आपण त्याला नाम असं म्हणतो. एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं जे नाव आहे तिला नाऊन असं म्हटलं जातं. पण तिचे नेमके कुठले प्रकार पडतात, काय आहेत, हे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच पद्धतीनं प्रोनाऊनचे सुद्धा आहेत. मग वर्ब म्हणजे काय, ॲडवर्ब म्हणजे काय, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळं जर तुम्ही या ठिकाणी लेक्चरला बसलेला असाल तर नोटबुक आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून जर तुम्हाला आता सुट्टी असेल तर सुट्टीमध्ये तुमचं बेसिक ग्रामर जे काही आहे ते अगदी शून्य आहे असं समजून जरी बसला असाल तर सुद्धा तुम्हाला खात्रीनं सांगते की या ठिकाणी तुम्हाला सगळे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होणार आहेत. जर समजा तुम्हाला काही शंका असेल तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करून मला ती शंका किंवा ती अडचण विचारू शकता. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी या ठिकाणी एक लिंक सुद्धा दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, जो तुमचा एक ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे तो या ठिकाणी काय करू शकता, सॉल्व्ह करून तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते बरोबर आहेत किंवा चूक आहेत हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी तपासून बघू शकता. म्हणजे थोडक्यात होमवर्कही आहे. चला तर मग सुरू करूया. ठीक. तर नाऊन म्हणजे काय तर या ठिकाणी वाक्यामध्ये जो कर्ता आहे त्याला नाऊन असं म्हटलं जातं, किंवा जो वाक्यामध्ये ॲक्टिव्हिटी दाखवतो तो वाक्याच्या सुरुवातीला असतो, किंवा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्याबद्दल जो क्रिया करणार आहे त्याला सुद्धा या ठिकाणी काय म्हटलं जातं, नाऊन असं म्हटलं जातं. आता या फर्स्ट सेंटेन्समध्ये तुम्ही बघू शकता की राम इज प्लेइंग, याच्यामध्ये नाऊन कोण आहे तर राम आहे, बरोबर. मग आता हा नाऊन का आहे, कारण या ठिकाणी तुमच्या लक्षात येते काय बघा की ती जी ॲक्शन आहे ती करणारी व्यक्ती कोण आहे तर राम आहे. त्याच्यानंतर आहे राधा इज क्यूट गर्ल. राधा जी काही आहे ती एक व्यक्ती आहे, एक पर्सन आहे, ती सजीव आहे निर्जीव आहे. लक्षात घ्या बाळांनो की नाम ही जी संकल्पना आहे किंवा नाऊन ही जी संकल्पना आहे ती या ठिकाणी आपल्याला अगदी पद्धतशीर आणि व्यवस्थित समजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण काय आहे की या ठिकाणी हे अगदी मी जनरल सेंटेन्स घेतलेले त्या ठिकाणी. म्हणजे हे म्हणजे नामाचे प्रकार किंवा याच्यावरून लगेच नाऊन ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होते असं नाही आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला इतरही गोष्टी बघायच्या आहेत. काही सेंटेन्स मी समजण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. माय फादर इज अ हॉनेस्ट मॅन. या ठिकाणी कोण ऑनेस्ट आहे तर फादर आहे. मग माय फादर हे या सेंटेन्समधलं काय येणार आहे, नाऊन येणार आहे. माय मदर इज स्वीट लेडी, आता या सेंटेन्समध्ये नाऊन कोण असणार आहे तर माय मदर आहे. अगेन सोनू अँड मोनू आर सिस्टर्स. जेव्हा म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये फक्त एकच व्यक्ती या ठिकाणी नाऊन म्हणून पुढे येते असं नाही आहे, तर एकापेक्षा अनेक व्यक्ती अनेक वस्तू सुद्धा नाऊन म्हणून येऊ शकतात. या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलेले की सोनू अँड मोनू आर सिस्टर्स. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी की नाऊन हा काय करतो तर सब्जेक्टची जी काही भूमिका आहे सेंटेन्समध्ये ती बजावण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं. म्हणजे इंग्रजीमध्ये नाऊन याचा जो काही मेन रोल आहे तो या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आहे, द हेड ऑफ सेंटेन्स म्हणून सुद्धा आहे. आणि एखाद्या वाक्यामध्ये एकापेक्षा 1, 2, 3 असे नाऊन येऊ शकतात. मग त्याचे जे काही टाईप आहेत ते आता आपण या ठिकाणी बघूयात. आता आपण या ठिकाणी बघूयात की नामाचे नेमके प्रकार कुठले कुठले. ठीक आहे. तर जो नाऊन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट येतो तो प्रॉपर नाऊन, सेकंड आहे कॉमन नाऊन. प्रॉपर नावालाच विशेष नाम म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतो कॉमन नाऊन,
मग येतो कलेक्टिव्ह नाऊन, ज्याला समूहवाचक नाम म्हटलं जातं, आणि येतो तो मटेरियल नाऊन, पदार्थवाचक नाम, आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाम म्हणजे भाववाचक नाम. आता आपण या ठिकाणी बघूयात की प्रॉपर नाऊन जे आहे, प्रॉपर नाऊन म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर कॉमन नाव जे काही आहे म्हणजे ज्याला सामान्य नाम म्हटलं जातं ते नेमकं काय आहे ते आपण बघूयात. ठीक आहे, आपण या ठिकाणी बघूयात की प्रत्येक जो नाम मी मगाशी म्हणाली तसं प्रॉपर नाम म्हणजे काय तर विशेष नाम. ठीक आहे, विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे नाव दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल समजा एखादं वाहन आहे तर त्या वाहनाला नाव काय आहे, सायकल आहे, बरोबर, किंवा त्याचं जे पर्टिक्युलर नाव आहे ते, किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला जे असणारं किंवा मुलीला असणारं जे एक नाव असतं त्याला काय म्हटलं जातं, विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाव असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्यावरूनच ती वस्तू ओळखली जाते. फ्रुट्स खूप आहेत पण ॲक्च्युली फ्रूट कुठलं पाहिजे तुम्हाला, मँगो आहे, बनाना आहे, संत्रा आहे, व्हॉट एव्हर जे काही आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रॉपर नाव. मग या ठिकाणी प्रॉपर नावाचं उदाहरण तुम्ही बघू शकता की राम आहे, राधा आहे, किंवा मग जर माउंटेन असेल तर कुठलं हिमालय आहे की नाही, किंवा आता मी मगाशी म्हणाल तसं फ्लॉवरमध्ये म्हटलात तर मग ते फ्लॉवर नेमकं कुठलं आहे, रोज आहे का मग लोटस आहे, या पद्धतीनं जे काही आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रॉपर नाउन म्हटलं जातं. अगेन आहे कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे आपण आत्ता जसं मगाशी म्हणाल की एखाद्या पर्टिक्युलर एखादा म्हणजे ग्रुप असं म्हणता येणार नाही, पण आता फ्लॉवर हे की नाही, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर. आता फ्लॉवर आहे, ठीक आहे, तर फ्लॉवर हा कुठला म्हणजे नाव कुठला नाऊन झाला, कोणता टाईप झाला, तर तो कॉमन नाऊन झाला, कारण तिथे एक्झॅक्टली फ्लॉवर कोणतं आहे हे मेन्शन नाही केलं. जर ते पर्टिक्युलर जर फ्लॉवर कोणतं आहे हे मेन्शन केलं असतं तर ते कशामध्ये गेलं असतं, प्रॉपर नाऊनमध्ये. पण या ठिकाणी काय केलेलं आहे की नुसतं फ्लॉवर म्हटलेलं आहे, असं नाही म्हटलेलं आहे की व्हॉट अ ब्युटिफुल, असं नाही, तो काय आहे असं आहे ना. मग फ्लॉवर आहे, फ्रूट आहे, लेडी आहे, माउंटेन आहे, सिनरी आहे, व्हॉट एव्हर जे काही आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, पण त्यात प्रॉपरली नाही सांगितलेलं एक्झॅक्टली की कोणता टाईप आहे. मग हे जे की ढोबळमानाने सांगितलं जातं किंवा अगदी रॅन्डमली सांगितलं जातं, एखादं पर्टिक्युलर कन्सिडर करून सांगितलं जातं, म्हणजे त्या ग्रुपला काय म्हणतात हे म्हणून सांगितलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, कॉमन नाउन किंवा सामान्य नाम असं म्हटलं जातं. जसं की समजा एखाद्या मुलाचं नाव तुम्हाला माहीत नाही आहे आणि तुम्हाला विचारलं की हू इज ही, तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला नाव माहीत नाही आहे तेव्हा तुम्ही तिथं काय मेन्शन करणार आहे, एक तर क्लास मेन्शन करणार आहे किंवा त्याचा रोल नंबर मेन्शन करणार आहे. तर त्यामुळे इथं काय येणार आहे, किंवा आता एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहीत नाही आहे, अशा वेळी तुम्ही ते अ मॅन किंवा अ वुमेन असं म्हणणार आहात किंवा दॅट पर्सन या पद्धतीनं म्हणणार आहात. मग हे जे काही आहेत ते काय आहेत, कॉमन नाऊनमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक नाव, जे एका पर्टिक्युलर ग्रुपला जे नाव दिलं जातं इट इज कॉल्ड द कलेक्टिव्ह नाऊन. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक पर्टिक्युलर क्लास बी आहे, क्लास ए आहे, हे की नाही, किंवा मग टीम ज्या पद्धतीचा, आता IPL सुरू आहे तर तुमच्या असं पर्टिक्युलर कुठल्या ना कुठल्या एका टीमच्या फेवरमध्ये तुम्ही असता, हो की नाही, तर त्या ज्या काही टीमला दिलेलं नाव आहे इट इज कॉल्ड द कलेक्टिव्ह नाव, समूहवाचक नाव. ठीक आहे, किंवा ते एखादा टीम किंवा ग्रुप किंवा क्लास असं म्हटलं जातं तेव्हा. हां, अगेन आहे मटेरियल नाव म्हणजे पदार्थवाचक नाव. जेव्हा एखादी गोष्ट, एखादी वस्तू जी पर्टिक्युलर ज्या मटेरियलनी बनलेली आहे त्या मटेरियलचं नाव जेव्हा मेन्शन केलं जातं तेव्हा इट इज कॉल्ड मटेरियल नाऊन. लाईक गोल्ड आहे, सिल्वर आहे, प्लास्टिक, ग्लास, मड, सॉईल या पद्धतीचं जे काही आहेत त्याला काय म्हटलं जातं, मटेरियल नाऊन. आणि लास्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाव, ज्याच्यामध्ये भाव दिसतात. ठीक आहे, भाव फील होतात, दिसत नाहीत, भाव फील होतात, पण ते स्पर्श करू शकताय का तुम्ही, जे एक्झिस्ट करत नाहीत, इट मीन्स दॅट जे आपल्याला दिसत नाहीत डोळ्यांनी पण ते आहेत, याचं जे काही फील आहे ते आपल्याला होतं, इट इज कॉल्ड दॅट द भाववाचक नाम. मग त्याच्यामध्ये आपले जे काही सगळे फिलिंग्स आहेत, मग ते हॅपीनेस आहे, अँगर आहे, लव आहे, हेट आहे, ट्रस्ट आहे, हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहेत. लक्षात आलं. आपण या ठिकाणी आपले जे एकूण पार्ट ऑफ स्पीचमध्ये जो पहिला होता नाऊन तो आपण या ठिकाणी आता क्लिअर केलेला आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं की जे नाऊन आहे, नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला असणारं पर्टिक्युलर नाव. ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणतो, हो की नाही, तर त्याचे पण परत प्रकार पडतात. मग ते कुठले कुठले आहेत, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ठीक आहे, मग आता प्रॉपर नाऊन म्हणजे काय,
एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा म्हणजे ज्याला आपण सजीव असेल किंवा निर्जीव असेल असणाऱ्या ज्या व्यक्तीला जे प्रॉपर नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल आपल्या घरी एखादं कुत्रा आहे, पेट आहे, मांजर आहे, हो की नाही, त्यालाही आपण एखाद्या नावाने हाक मारतो, तर इट इज कॉल्ड प्रॉपर नाऊन. कॉमन नाऊनमध्ये काय येणार आहे की जी एक विशिष्ट त्या पर्टिक्युलर त्या पूर्ण ह्याच्यासाठी म्हणजे त्या ग्रुपला एका नावानीच ओळखलं जातं, त्याला काय म्हटलं जातं कॉमन नाऊन. जसं की मॅन आहे, पर्सन आहे, आपल्याला त्याचं नाव माहीत नाही आहे पण ते फ्लावर आहे, आपल्याला नाव माहीत नाही पण ही इज अ पर्सन आपल्याला माहिती आहे, आपल्याला नाव माहीत नाही पण ही इज अ बॉय. या पद्धतीचे जे काही नावं आहेत त्याला काय म्हटलं जातं कॉमन नाऊन, म्हणजे सामान्य नावं म्हटली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन समूहवाचक नाव. याच्यामध्ये पर्टिक्युलर एखादा ग्रुप असेल किंवा क्लास असेल, टीम आहे, तर त्याला आपण काय म्हणतो समूहवाचक नाव. मटेरियल नाऊन, जे काही मटेरियल आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत ज्याच्यापासून ते तयार केलं जाऊ शकतं, इट इज कॉल्ड, जसं की सिल्वर आहे, गोल्ड आहे, वूड आहे, या पद्धतीने. ठीक आहे. अगेन अब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाऊन, ज्याच्यामध्ये भावना असतात पण त्या दिसत नाहीत पण त्या जाणवतात, फिलिंग्स, या सगळ्या कशामध्ये मोडतात अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतात. त्यामुळे इथून पुढं एखादं सेंटेन्स दिलं की त्या सेंटेन्समध्ये आपल्याला नाऊन ओळखता येणार आहे पण ते जे काही नाऊन आहे ते एक्झॅक्टली कोणत्या टाईपमध्ये येत आहे हे या ठिकाणी काय करावं लागणार, आपल्याला शोधावं लागणार आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काय करते मी, हे जे काही नाव आहेत ते काही नामाचे प्रकार आहेत हे इथं आहे असे राहू देत. या साईडला छोटी छोटी काही वाक्य मी तुम्हाला देते, तुम्ही थोडंसं चेक करून घ्या. समजलं? मी परत रिवाईज करते. या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच मधला पहिला जो काही टाईप आहे तो आहे नाऊन आहे. तर या नाऊनमध्ये आपण बघू शकतो की प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. प्रॉपर नाऊन मध्ये एखाद्या व्यक्तीला जे प्रॉपर नाव दिलेलं आहे, व्यक्तीला असेल, वस्तूला असेल, ठिकाणाला असेल, जे काही आहे, मग ते सजीव आहे, निर्जीव आहे, त्याला प्रॉपर नाऊन म्हणतात. कॉमन नाऊन मध्ये सामान्य नाम, जे ऑलरेडी त्याला त्यामध्ये असल्यामुळं, त्या कुळामध्ये ती वस्तू असेल, ती गोष्ट असेल, ती व्यक्ती असेल असल्यामुळं त्या कुळाचं जे काही नाव आहे इट इज कॉल्ड कॉमन नाऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कलेक्टिव्ह नाऊन, म्हणजे समूहवाचक नाम. एखाद्या विशिष्ट पर्पजने एकत्र आल्यानंतर जो एक समूह तयार होतो, जी एक टीम तयार होते, जो एक ग्रुप तयार होतो, जो एक क्लास तयार होतो, इट इज द व्हेरी पर्पजफुली. हे पर्पजफुली, हे नॅचरली नाही. पण कॉमन नाऊन मध्ये कसं आहे की ती व्यक्ती त्यामध्ये गेल्यामुळं त्या समूहाचा त्या भाग बनली आणि इथं हा जो समूह आहे तो आपण इंटेन्शनली प्रिपेअर केलेला आहे कुठल्या ना कुठल्या उद्देशाने. ह्याला काय म्हटलं जातं की कलेक्टिव्ह नाऊन. आणि मटेरियल नाऊन, इट इज एखादं जे काही मटेरियल आहे, म्हणजे सिल्वर आहे, गोल्ड आहे, ग्लास आहे, वूड आहे, सॉइल आहे, जे काही आहे त्या मटेरियलला या ठिकाणी मटेरियल नाऊन म्हणतात. आणि लास्टला आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, म्हणजे आपले जे काही फिलिंग्स, जे काही आपले इमोशन्स जे काही आहेत ते सगळे येणार आहेत ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मध्ये. लक्षात आलं? या ठिकाणी आपण नाऊन जे काही आहेत त्याचे सगळे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा प्रकार बघत, मगाशी आपण या ठिकाणी नाऊनचे प्रकार बघितलेत. आता आपण बघणार आहोत जे प्रोनाऊन आहेत, ज्याला मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतात. मग त्याचे नेमके कुठले प्रकार आहेत? तसं एरवी आपल्याला आपण शिकलेलो आहोत की ही, शी, इट, यू, दे, देम, देअर वगैरे हे सगळे प्रोनाऊन आहेत. हो ठीक आहे, पण ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारात येतात आणि ते नेमके कुठले आहेत ते आता आपण या ठिकाणी बघूयात. त्या ठिकाणी प्रोनाऊन आहेत एकूण या ठिकाणी 6 प्रकार दिसत असतील तुम्हाला. पहिला आहे पर्सनल प्रोनाऊन, त्याच्यानंतर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट आहे इनडेफिनेट प्रोनाऊन. थर्ड आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन अँड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे. आता हे जे काही सगळे आपण टाईप बघितले, म्हणजे एकूण ओव्हरऑल सगळे जे सर्वनाम आहेत ते सगळेच्या सगळे आपण एकाच ह्याच्यामध्ये आहेत कन्सिडर करायचो, पण त्याचे सुद्धा असे वेगवेगळे प्रकार पडतात. आता पर्सनल प्रोनाऊन मध्ये आपण बघू शकतो की आय, वी, ही, शी, यू. मग ते एकवचनी, अनेकवचनी, म्हणजे याला सिंग्युलर आणि प्लुरल जे आहेत ते सगळे कशामध्ये येतात? पर्सनल प्रोनाऊन मध्ये येतात. त्याच्यानंतर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की धिस, ओके, दॅट आणि दोज हे येतात. मग आता तुम्हाला माहिती असणार आहे की हे जे दोन आहेत या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला, दिस आणि दिस हे जे आहेत ते एखादी वस्तू जर या ठिकाणी नियर असेल, जवळ असेल, दिस इज माय बोर्ड, दिस इज माय चॉक, ओके, हे माझ्या जवळ आहे किंवा माझ्या अगदी हाताच्या अंतरावर आहे, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? दिस किंवा दिज म्हणू शकता. मग त्याच्यामध्ये परत सिंग्युलर आणि प्लुरल येतो. दिस हे एक वचनासाठी आणि दीज
हे जे काही आहे ते अनेक वचनासाठी, हो की नाही, प्लुरलसाठी. त्याच्यानंतर आहे दॅट आणि दोज. दॅट आणि दोज हे खूप लांबची वस्तू दाखवण्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, या ठिकाणी वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये सुद्धा परत ॲज इट इज मी मगाशी म्हणाले तसं सिंग्युलर आणि प्लुरल. मग दॅट इज माय हाऊस, हे की नाही, लांब आहे, दाखवायचं आहे, फार आहे, अंतर खूप जास्त आहे, दॅट इज. आणि दोज आर माय स्टुडंट्स, अनेक वचन, है की नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो काही प्रकार आहे तो यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनमध्ये येतो. नेक्स्ट आहे इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउनमध्ये ऑल, फ्यू, सम, इच, एनीबडी, समबडी, हे की नाही, हे जे काही बडीज आहेत ते सगळे कोणामध्ये येतात, इनडेफिनेटमध्ये येतात. चौथा आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन हा काय आहे लक्षात घ्या. इथं तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत नसणार आहे की रिलेटिव्ह प्रोनाउन आणि हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन याच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही विचाराल. तर जे इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, हो की नाही, जर काही सगळे WH चे वर्ड्स आहेत, मग व्हॉट इज युअर नेम किंवा व्हॉट, वाय, वेन, वेअर, हे जे काही सगळे WH चे 7 वर्ड्स आहेत ते सगळे कशामध्ये येतात, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनमध्ये येतात. आणि हा जो काही आहे रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये पण WH चे वर्ड्स येतात पण ते ठराविक आहेत. मग त्याच्यामध्ये हू, होम, विच आणि वेअर आहे. शी इज व्हेरी गुड गर्ल किंवा शी इज राधा हू हेल्प्स मी. आता यामध्ये जो हू वापरलेला आहे, होय की नाही, तो या ठिकाणी हा नाही आहे की हू आर यू असं विचारलेला नाहीये. हू आर यू हा इंट्रोगेटिव्ह मध्ये येतो. पण राधा इज द गर्ल हू हेल्प्स मी इन माय ट्रबल या पद्धतीने येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हू येणार आहे किंवा विच असेल म्हणा किंवा वेअर असेल म्हणा किंवा हुम असेल म्हणा. हे जे काही वर्ड्स आहेत ते रिलेटिव्ह आहेत. म्हणजे दोन जे काही क्लोजेस आहेत, जे सेंटेन्स आहेत, त्यांना कधी कधी मिक्स करून जोडण्याचा प्रयत्न हे जे काही रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत ते या ठिकाणी करतात. त्यांना रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. हेच या ठिकाणी तुम्ही जेव्हा सबऑर्डिनेट क्लॉजेस चालू होतील की नाही तेव्हा तुमच्या लक्षात येईल. म्हणजे WH म्हणजे इंट्रोगेटिव्हमध्ये आणि रिलेटिव्हमध्ये हा एकमेव फरक आहे की त्याच्यामध्ये WH मध्ये ओव्हरऑल, मग WH मध्ये हे पण सगळेजण येणार, हे लक्षात घ्या. पण जेव्हा आता WH एक्झॅक्टली स्टार्टच त्या वर्डनी होतो, त्यामुळं हू हा जर स्टार्टनी झाला तर तो काय येणार आहे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे. पण हू जर मध्ये आला वाक्यामध्ये दोन वाक्यांना जोडण्यासाठी तर त्या ठिकाणी हू कोण असणार आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करणार आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट आहे लास्टवाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. जेव्हा सेल्फ बद्दल बोललं जातं, माय सेल्फ, देअर सेल्फ्स, युअर सेल्फ या पद्धतीने जेव्हा बोललं जातं तेव्हा या ठिकाणी हे जे काही सगळे सेल्फशी रिलेट करणारे जे काही प्रोनाउन आहेत ते सगळेच्या सगळे कुठले असणार आहेत, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये. लक्षात आलं. आपण या ठिकाणी मी परत रिवाईज करते की प्रोनाउन जे काही आहेत त्या प्रोनाउनचे आपण या ठिकाणी एकूण 6 प्रकार बघितलेले आहेत. फर्स्ट आहे पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंडेफिनिट प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन ॲज इट इज जे सगळे आय, ही, शी, इट, दे, यू वगैरे जे काही सगळे आहेत ते सगळे पर्सनलमध्ये येणार आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये या ठिकाणी दीज, दिस, दॅट आणि दोज हे येणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं जाता जाता सांगितलं की दिस आणि दिज हे जे काही आहेत ते या ठिकाणी एखादी गोष्ट नियर आहे हे सांगण्यासाठी. मग त्याच्यामध्ये पण दिस जो आहे तो या ठिकाणी सिंग्युलर आहे आणि दिस जे काही आहे ते प्लुरल आहे. आणि दॅट आणि दोज या ठिकाणी फारसाठी वापरलं जातं. अगेन आहे इंडेफिनिट प्रोनाउन. इंडेफिनिट प्रोनाउन जे काही सगळे बडीज आहेत ते इंडेफिनिटमध्ये आहेत आणि जे काही सगळे सेल्फ्स आहेत ते रिफ्लेक्सिव्हमध्ये आहेत, हो की नाही. आणि मधले जे दोन आहेत ते कुठले आहेत, एक तर आहे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन जो काही आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दोन सेंटेन्सला जोडणारा किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलच तुम्हाला रिलेशन किंवा त्याच्याबद्दल रिलेटेड काहीतरी अजून सांगायचं आहे तेव्हा तुम्ही या ठिकाणी हे पर्टिक्युलर हू, होम, विच आणि वेअर हे वर्ड्स वापरतात, त्याला रिलेटिव्ह आहे. आणि इंट्रोगेटिव्हमध्ये ओव्हरऑल सगळे जे काही WH वर्ड्स आहेत ते. लक्षात आलं. ठीक आहे. तर मी हे जे काय आहेत ते प्रोनाउनचे सगळे आपण प्रकार बघितले. लक्षात आलं तुमच्या की प्रोनाउनचेही प्रकार आहेत आणि ते किती आहेत, 6 आहेत. ओके. आणि बघूयात की वर्ब जे आहेत त्या वर्बचे पण परत 2 प्रकार पडतात. पहिला आहे फायनाईट वर्ब आणि दुसरा आहे नॉन फायनाईट वर्ब.
फायनाईट वर्बचे 3 प्रकार पडतात. मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब आणि लिंकिंग वर्ब. नॉन फायनाईट वर्बचे पुन्हा 3 प्रकार पडतात. इन्फिनिट, जिरंड आणि पार्टिसिपल. पार्टिसिपलचे पुन्हा 3 प्रकार पडतात. प्रेझेंट, पास्ट आणि परफेक्ट. ठीक आहे, तर आपण एक एक बघूया. फायनाईट वर्ब जो असतो तो फायनाईट वर्बमध्ये येणारे जे 3 प्रकार आहेत ते आता आपण बघायचे आहेत. त्यामध्ये मेन वर्ब. मेन वर्बमध्ये तुम्ही बघता की डेली लाईफमध्ये जे काही ॲक्शन्स करतात, जे ॲक्शन वर्ड्स आहेत ते सगळे मेन वर्बमध्ये येतात. म्हणजे ड्रिंकिंग आहे, ड्रायव्हिंग आहे, इटिंग, स्लीपिंग, स्वीपिंग, हे जे काही ॲक्शन वर्ड्स आहेत ते सगळे मेन वर्बमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्बमध्ये. हेल्पिंग वर्बमध्ये कोणतं येतं तर या ठिकाणी तुम्ही बघितलेलं असणार आहे की ग्रामरमध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे जे काही वर्ड्स वापरले जातात ते सगळे हेल्पिंग वर्बमध्ये येतात. त्याच्यानंतर लिंकिंग वर्ब. आता लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्बमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. लिंकिंग वर्ब हा काय प्रकार आहे तर लिंकिंग वर्ब हा सेम हेल्पिंग वर्ब सारखाच आहे. पण हेल्पिंग वर्ब आणि लिंकिंग वर्बमध्ये काय नेमका डिफरन्स आहे बघा. लिंकिंग म्हणजेच हेल्पिंग हे दोन्ही पण एकच आहेत. पण एखादा सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्समध्ये आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते बघा. यामध्ये जो काही हेल्पिंग वर्ब आहे यामध्ये बघा सेंटेन्स कसं होणार आहे. ही इज बॉय. आता हे जे काही आहे ही इज अ गुड बॉय किंवा ही इज बॉय हे जे काही सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये हा जो काही पार्टिसिपेट करतो हा हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड जे काही आहेत ते. आता लिंकिंग वर्बमध्ये नेमकं काय होतं की या ठिकाणी जो ॲडजेक्टिव्ह आहे तो किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ॲडजेक्टिव्ह बरोबर या ठिकाणी नाउन जो काही आहे तो जर त्या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता लिंकिंग वर्ब वापरू शकता. जसं की आता इथे एक वाक्य आहे ही इज रनिंग, है की नाही. मग आता एक गोष्ट लक्षात येते का बघा. मेन जो म्हणजे हे जे काही ॲक्शन आहे हे की नाही रनिंगची ॲक्शन जी काही आहे त्याच्या आधी ॲम, इज, आर येतं तेव्हा ते वर्ब ते हेल्पिंग वर्ब काय तेव्हा तो वर्ब कुठला असतो हेल्पिंग वर्ब असतो. पण जेव्हा या ठिकाणी लिंकिंग वर्ब याचा अर्थ काय तर लिंकिंग वर्बमध्ये या ठिकाणी ही इज पुअर जेव्हा हे येतं तेव्हा ह्या सेंटेन्समध्ये पुअर हा जो काही वर्ड आहे ना तो पुअर हा ॲडजेक्टिव्ह आहे बरोबर. कारण त्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं की या ठिकाणी हा जो काही ही आहे याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तेव्हा या ठिकाणी काय होतं हा ॲडजेक्टिव्ह तयार होतो आणि ह्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर जर हेल्पिंग वर्ब येत असेल तर तो कन्वर्ट कशामध्ये होतो लिंकिंग वर्बमध्ये होतो. लक्षात आलं. लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्बमध्ये काय प्रॉब्लेम आहे मी परत सांगते बघा. लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब यामध्ये जर फरक आपण बघितला तर हेल्पिंग वर्ब हा जो काही आहे तो एखाद्या नाउनबद्दल म्हणजे जो काही हेल्पिंग वर्ब आहे की नाही तो ॲक्शन वर्ड जो काही आहे त्या ॲक्शन वर्डच्या अगोदर येतो. म्हणजे हा जो काही रनिंग आहे, इटिंग आहे, डान्सिंग आहे, ड्रायव्हिंग आहे जे काही ॲक्शन वर्ड्स आहेत त्याच्या आधी येतो तर तो हेल्पिंग वर्ब तयार झाला. पण जर एखाद्या सेंटेन्समध्ये नाउन आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे त्यांच्या अगोदर जर हा हेल्पिंग वर्ब येत असेल तर तो हेल्पिंग वर्ब नाही आहे तर तो काय आहे या ठिकाणी लिंकिंग वर्ब आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही पण सेमच आहेत. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू म्हणतो ना सेम तसं लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब काम करतं. पण दोघांच्या मध्ये स्लाइटली थोडासा फरक आहे, तो फरक हा आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात नॉन फायनाईट वर्बकडे. नॉन फायनाईट वर्बमध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. इन्फिनिट प्रोनाऊन इन्फिनिट वर्ब आहे, जिरंड आहे आणि पार्टिसिपल आहे. इन्फिनिट याचा अर्थ काय तर वर्ब जो काही आहे त्या इन्फिनिट वर्बमध्ये होतं काय की एखाद्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी परत पुन्हा दुसरं वी आर गोइंग टू स्कूल टू लर्न इंग्लिश किंवा टू लर्न मराठी किंवा टू लर्न
मॉरल इथिक्स या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी किंवा टू टेक अ एज्युकेशन या पद्धतीने तुम्ही एका पाठोपाठ एक म्हणजे टूनी परत अजून एक ॲक्शन वर्ड येतो तेव्हा त्याला इन्फिनिट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जिरंड आहे. तुम्ही बघितलेलं असणार आहे की एखादा वर्ड जो असतो त्याला ING लागलेलं असतं, पण लक्षात ठेवा त्याच्या आधी टू पाहिजे. जसं की आता इथं ही इज रनिंग आहे, मग हा जिरंड आहे काय तर नाही. तर त्या रनिंग वर्डच्या अगोदर किंवा एखादा जो वर्ब आहे, मेन वर्ब आहे किंवा जो ॲक्शन वर्ड आहे त्याला ING लागल्यानंतर त्याच्या अगोदर टू पाहिजे, TO2 पाहिजे, तर तो जिरंड होणार आहे. लक्षात आलं. आणखीन आहे पार्टिसिपल. पार्टिसिपलमध्ये तुम्ही बघता की वर्बचे V1, V2, V3 हे फॉर्म्स आपण बघितलेत की नाही. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की प्रेझेंटला ING फॉर्म लागलेला असतो, तेव्हा या ठिकाणी वर्ब जो आहे त्याला या ठिकाणी प्रेझेंटला ING जे काही प्रत्यय आहे ते लागतं. त्याच्यानंतर पास्टमध्ये तुम्ही बघू शकता की थर्ड फॉर्म जो काही आहे किंवा त्याचा थर्ड फॉर्म वापरला जातो. आणि परफेक्टमध्ये काय होतं की थर्ड फॉर्मच वापरला जातो पण त्याच्या अगोदर हॅविंग असतं. लक्षात आलं. तर हे होते वर्बचे प्रकार. मी परत रिवाईज करते की वर्बमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे फायनाईट वर्ब आणि दुसरा आहे नॉन फायनाईट वर्ब. फायनाईटमध्ये परत 3 प्रकार पडतात: मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब आणि लिंकिंग वर्ब. ठीक आहे. आणि नॉन फायनाईटमध्ये इन्फिनिट आहे, जिरंड आहे आणि पार्टिसिपंट आहे. पार्टिसिपल्समध्ये परत 3 प्रकार पडतात: प्रेझेंट, पास्ट आणि परफेक्ट. या ठिकाणी आपण बघू शकता की मेन वर्बमध्ये जे काही ॲक्शन वर्ड्स आहेत ते सगळे मेन वर्बमध्ये येतात. हेल्पिंग वर्बमध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे जे काही सगळे ते हेल्पिंग वर्बमध्ये येतात. लिंकिंग वर्बमध्ये पण हेल्पिंग वर्बच येतात, पण ते काय म्हणून येतात तर ते हेल्पिंग वर्ब जो काही आहे त्याच्यानंतर म्हणजे ॲम, इज, आर नंतर ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन वापरलंय काय बघायचं, तर तो लिंकिंग वर्ब म्हणून काम करतो. आणि जर समजा त्या शब्दानंतर म्हणजे जो काही ॲम, इज, आर आहे त्याच्यानंतर लगेचच ॲक्शन वर्ड जर असेल तर मात्र तो या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणूनच काम करणार आहे. तर नॉन फायनाईट वर्बमध्ये काय होणार आहे की इन्फिनिट आहे, त्याच्यानंतर इन्फिनिट नंतर आहे तो जिरंड आहे. आता इन्फिनिटमध्ये मी मगाशी म्हणाले तसं या ठिकाणी एका वेळेला एक झाल्यानंतर लगेचच दुसरी ॲक्शन सांगितली जाते किंवा दुसरा ॲक्शन वर्ड पाठोपाठ येतो टू नंतर, त्याला लगेच काय म्हटलं जातं, इन्फिनिट म्हटलं जातं. जिरंडमध्ये टू नंतर ING फॉर्म येतो ॲक्शन वर्डचा, पण ॲक्शन वर्डमध्ये एरवी जेव्हा ING फॉर्म येतो तेव्हा तो जिरंड येणार नाही, कारण त्याच्या अगोदर त्याला TO2 असावं लागतं. आणि तिसरा आहे तो म्हणजे पार्टिसिपल. पार्टिसिपलमध्ये मग परत 3 प्रकार पडतात: प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर पास्ट आहे आणि परफेक्ट आहे. प्रेझेंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघू शकता की जे ॲक्शन वर्ड्स आहेत त्यांना ING फॉर्म लागलेला असतो. पास्टमध्ये थर्ड फॉर्ममध्ये असतं ते, जसं की राईट, रोट, रिटर्न हे थर्ड फॉर्ममध्ये आहे तसं. आणि परफेक्टमध्ये पण थर्ड फॉर्मच येणार आहे, पण त्याच्या अगोदर काय असणार आहे या ठिकाणी हॅविंग हा वर्ड असणार आहे. लक्षात आलं. या ठिकाणी आपण काय बघितलं तर वर्बचे हे प्रकार बघितले. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जो काही तो पॉज करून तुम्ही हा चार्ट लिहून घेऊ शकता. तर आता आपण या ठिकाणी आपला पुढचा जो काही पॉईंट आहे तो या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह. याच्यापूर्वी आपण बघितलं की नाऊन, प्रोनाऊन, वर्ब बघितले, हो की नाही. आता आपण बघतोय की ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचे जे टाईप आहेत ते एकूण 9 आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि एम्फेसायझिस ॲडजेक्टिव्ह. यामध्ये तुम्ही बघू शकता की ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी खूप सोपं आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय हे समजून घ्या. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ठीक आहे. सब्जेक्टबद्दल किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. हे तर बरोबर आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात. ते एकतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं किंवा त्याच्याबद्दलची क्वालिटी सांगतं. मग ती बॅड आहे किंवा गुड आहे, या दोन्ही बोथ सिच्युएशनमध्ये सांगतं, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. मग त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मग गुडनेस काय, बॅडनेस काय, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या टाईप्समध्ये काय केलेल्या आहेत या ठिकाणी क्लासिफाय केलेल्या आहेत. यामध्ये बघू शकता की ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये गुड, बॅड, ब्लॅक आहे, व्हाईट आहे, स्वीट आहे, ब्रूट आहे, या पद्धतीचे जे क्वालिटी सांगितली जाते तिला काय म्हटलं जातं, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी.
ॲडजेक्टिव्ह क्वांटिटीमध्ये नंबर सांगितले जातात किंवा मच, सम, लिटल, फ्यू, दोज वर्ड्स. अगेन द ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर सेपरेट आहे. नंबर 1, 2, फर्स्ट, फिफ्थ, 10th जे काही आहे ते नंबर्स न्यूमरिकल्स जे आहेत ते सांगितले जातात. प्रॉपर ॲडजेक्टिव्हमध्ये तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली सांगितलं जातं. इंडियन, अमेरिकन, स्पोर्ट्स पर्सन, हे की नाही, बॉलिवूड स्टार, हे जे काही आहे ते प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह इच, एव्हरी, हे जे काही आहेत ते ॲडजेक्टिव्ह काय करतात, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये माय, हर, हिम, देअर या पद्धतीचे जे वर्ड्स असतात ते. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये दीज, दॅट, दोज हे जे काही ॲडजेक्टिव्ह आहेत ते डेमॉन्स्ट्रेटिव्हमध्ये आहेत. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्हमध्ये व्हॉट, विच आणि हू हे जे काही आहेत ते वर्ड्स कशामध्ये येणार, इंट्रोगेटिव्हमध्ये. इंट्रोगेटिव्हमध्ये म्हणजे जे काही WH चे वर्ड्स असतात ते ह्यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत, पण शक्यतो ते रिलेट करणारे पाहिजेत ते ॲडजेक्टिव्ह. आणि लास्ट आहे एम्पेसाइज. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की व्हेरी आणि ओन हे वर्ड्स वापरले जातात. इन शॉर्टमध्ये मी परत सांगते की ॲडजेक्टिव्हचे एकूण 9 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुड, बॅड आणि ब्लॅक. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये सम, मच अँड लिटल. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबरमध्ये 1, 10, फर्स्ट. प्रॉपर ॲडजेक्टिव्हमध्ये इंडियन, अमेरिकन म्हणजे प्रॉपर आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये इच, एव्हरी. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये माय, हर, आवर. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये दीज, दॅट, दोज. इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये व्हॉट, विच अँड हू, WH रिलेटेड वर्ड. आणि एम्पेसाइजिंग ॲडजेक्टिव्हमध्ये व्हेरी अँड ओन. लक्षात आलं. या पद्धतीने हे ॲडजेक्टिव्ह आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण या ठिकाणी बघूयात ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय, तर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय बघितलं की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा, म्हणजे नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा किंवा त्याच्याबद्दल कॉम्प्लिमेंट जे काही आहेत ते सांगणारा वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. जो वर्ब आहे त्या वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्याला ॲडवर्ब असं म्हणतात. आता ॲडवर्बचे परत 5 प्रकार पडतात. ॲडवर्ब ऑफ मॅनर, ॲडवर्ब ऑफ प्लेस, ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी अँड ॲडवर्ब ऑफ डिग्री. एक गोष्ट लक्षात येते का बघा तुम्हाला, या ठिकाणी ॲडवर्ब ऑफ मॅनर असं म्हटलं, आता एखादा आधी वर्ब ही गोष्ट समजली तुम्हाला, हो की नाही. वर्ब म्हणजे ॲक्शन जी काही केली जाते ती, ठीक आहे. तर ती जी काही ॲक्शन आहे ती कशी केलेली आहे किंवा त्या ॲक्शनबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे का, मग ती बॅड आहे, गुड आहे, व्हॉट एव्हर जे काही आहे त्याच्याबद्दलचं जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याला क्रियाविशेषण म्हणतात. मग आता या ठिकाणी ॲडवर्ब ऑफ मॅनर हे बघत असताना यामध्ये एक गोष्ट घ्या लक्षात की ॲडवर्बमध्ये हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हाऊ, वेअर आणि वेन. ह्या खालच्या 2 नाही, ह्या हाऊ मध्येच मोडतात, त्यामुळे मी ह्या बघायला सांगितलेल्या नाहीत. पण या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, हाऊ, वेअर अँड वेन. जर तुम्हाला ॲडवर्ब हा परफेक्ट समजायचा असेल तर ॲडवर्बमध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या 3च गोष्टींबद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात, हाऊ, वेन अँड वेअर. ठीक आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजल्या की आपल्याला वर्ब जो काय, वर्बच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या म्हणजेच ॲडवर्ब आहेत. लक्षात आलं. मग आता इथं ॲडवर्ब ऑफ मॅनर हा जो काही वर्ड आहे किंवा हा जो काही टाईप आहे तो हाऊ, म्हणजे जो काही वर्ब दिलेला आहे तो जो वर्ब आहे तो कसा आहे, हाऊ कसा आहे, तर त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हां, तर ही इज स्पीक पोलाइटली, ही इज रिक्वेस्ट पोलाइटली या पद्धतीने, किंवा शी इज सिंग स्वीटली. सिंग आहे आणि स्वीट पण आहे. पण आता या ठिकाणी स्वीट हा काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला देतोय, बरोबर आहे, पण कशाबद्दल देतोय, सिंगिंग बद्दल देतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे, हाऊ, शी सिंग्स, हाऊ म्हटल्यानंतर काय येतं आन्सर, स्वीट, है की नाही. आणखीन एक आहे फ्रिक्वेंटली मध्ये तुम्हाला लक्षात असेल, पोलाइटली, स्वीटली, है की नाही, ब्रूटली. हां, हे जे काही क्विकली, हे जे काही वर्ड्स आहेत ते जे काही वर्ब आहेत त्या वर्बला काही अंशी यलवाय लावल्यानंतर जे वर्ड समोर येतात
ते वर्बचा फॉर्म कुठला असतो, तो ॲडवर्ब असतो. हे लक्षात घ्या. समजलं. त्याच्यानंतर येतोय तो म्हणजे ॲडवर्ब ऑफ प्लेस. आता ॲडवर्ब ऑफ प्लेसमध्ये प्लेस म्हटल्यानंतर ॲज युज्युअल तुम्हाला माहीत असणारं वेअर, है की नाही. मग जो काही वर्ब आहे, जो काही ॲक्शन झालेली आहे ती वेअर, कुठे झालेली आहे, इन, आउट, इनसाइड, आउटसाइड, अप, या ज्या काही गोष्टी आहेत. म्हणजे शी इज परफॉर्म इन क्लास या पद्धतीने आहे की नाही. शी इज परफॉर्म वेअर, इन क्लास. ठीक आहे. तर ही जी काही तिने परफॉर्म केलेलं आहे. परफॉर्म हा जो काही वर्ड आहे तो वर्ब आहे आणि क्लास हे जे काही आहे ते तो त्याचा जो काही प्लेस आहे त्याच्यामुळे तो ॲडवर्ब आहे. अगेन ॲडवर्ब ऑफ टाइम वेन टाइम आहे. दे आर केम टू स्कूल लेट या पद्धतीनं, किंवा वी आर मीट टुडे, सॉरी वी वेअर मीट टुडे या पद्धतीनं जे काही आहे त्यामध्ये आपण टुडे, लेट, सून हे जे काही वर्ड्स आहेत ते या ठिकाणी वेन हा क्वेश्चन विचारल्यानंतर जो काही येतो तो पुढे येणारा वर्ब म्हणजे या ठिकाणी ॲडवर्ब असतो. त्याच्यानंतर ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे हाऊ ऑफन, है की नाही. मग आता एखादं वर्ड आहे, एखादं सेंटेन्स आहे, हाऊ ऑफन, युजली, ऑल डेली, एव्हर, नेव्हर, व्हॉट एव्हर जे काही आहे ते पुढं येण्यासाठी जो काही वर्ड वापरला जातो तिथं ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. ॲडवर्ब ऑफ डिग्री, हाऊ मच, आय ॲग्री फुल्ली विथ यू. मग फुल्ली, हाऊ मच ॲग्री विथ यू, ह्या म्हणजे हाऊ मच आला ना वर्ड, हाऊ मच ॲग्री विथ यू, फुल्ली, हो की नाही. किंवा दिस टँक इज ऑलमोस्ट फुल, हाऊ मच टँक इज फुल, ऑलमोस्ट फुल. म्हणजे या ठिकाणी जेव्हा ऑलमोस्ट जेव्हा हाऊ मच हा वर्ड येतो, हाऊ मच हा क्वेश्चन विचारल्यानंतर जो वर्ब किंवा जो वर्ड या ठिकाणी पुढे येतो त्याला ॲडवर्ब म्हटलं जातं. लक्षात आलं. मी परत एकदा रिपीट करते. ॲडवर्बचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ॲडवर्ब समजायचं असेल तर हाऊ, वेअर आणि वेन. कारण हाऊ, वेअर आणि वेन या 3च गोष्टीतून आपल्याला ॲडवर्ब समजू शकतो. आणि राहिलेले आहेत ॲडवर्बचे 5 प्रकार. त्याच्यामध्ये ॲडवर्ब ऑफ मॅनर, ॲडवर्ब ऑफ प्लेस, ॲडवर्ब ऑफ टाइम, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी अँड ॲडवर्ब ऑफ डिग्री. याच्यामध्ये आपण बघू शकतो की ॲडवर्ब ऑफ मॅनर, हाऊ, पोलाइटली, स्वीटली, ब्रूटली, क्विकली. ॲडवर्ब ऑफ प्लेस, वेअर, इनसाइड, आउटसाइड, अपस्टेअर, डाऊनस्टेअर. ॲडवर्ब ऑफ टाइम, when, soon, late, today, yesterday. Adverb of frequency, how often, always, daily, usually, ever, whatever. Adverb of degree, how much, fully, almost, daily. Those words are the adverb. ओके. लक्षात आलं तुमच्या की या ठिकाणी हाऊ, वेअर आणि वेन ह्या 3 गोष्टीतूनच आपल्याला ॲडवर्ब हा क्लिअर होतो.